सपाटी जी, आदरणीय दासरी जी, आदरणीय महेशाना कोठे जी, दिलीपराव माने जी, सिद्धराम मेहते साहब, भगीरथ दादा भालके जी, आदरणीय आदम मास्टर जी, सुधीर खरटकर जी, आदरणीय चाकोते जी, मनोहर सपाटी जी, बेरिया जी, महेश धाराशिव जी, प्रताप चौहान जी, अस्मिता ताई, नंदकुमार पवार जी, तौफिक शेख जी, विष्णु कारमपुरी जी, शुकुर पटेल जी, प्रमोद गायकवाड जी, बाबा मिस्त्री जी, बनसोडे ताई, उपस्थित सर्व जयकुमार सर, गणेश वानकर जी, उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझे तमाम बंधू भगिनीनो, तुम्हाला मनापासून नमस्कार करते. या उन्हात देखील आज आपण त्या भव्य माझ्यासोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आलात आणि मला आशीर्वाद देत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही माझ्या एकटीची निवडणूक नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. मी युद्धावर चालले, तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले. तुम्ही 15 वर्ष मला सांभाळलं, तुम्ही 15 वर्ष मला आशीर्वाद दिला, तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे. तुम्ही मला विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे. आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो, आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलो. जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे. तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मत आहे. जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत माझ्या शेतकरी माताच्या विरोधातलं मत आहे. ज्यांच्या जीवावर, माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावर त्या भाजपने मतदान घेतलं, त्या शेतकऱ्याचा अन्न हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे. ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते. मागच्या 10 वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली. पण आज जेव्हा लोकांना गरज आहे, तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली. आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे 2 खासदार फिरत नाही आहेत. तुम्हाला लाज वाटते का? माझे वडील माझ्या खासदाराला खाता लावून मी तुम्हाला विनंती करते की ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे. आज महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, आदरणीय आदिवासी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सगळे आपल्या सोबत आहेत केवळ लोकशाहीसाठी. ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे. आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे, बीजेपी. त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आपल्या सोलापूरचा नुकसान झालं, यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे. पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या. मी माझ्या शेवटच्या श्वास